संक्रांतीला घरात डेकोरेशन करून एवढी भारी पूजा केली आणि हे सगळं कराय पण्यान आणि मम्मीने मदत केली. तर रामकृष्ण हरी मंडळी, पडदा लावायसाठी आधी बडुद्याला 2 कॅप मारून घेतल्या आणि पडदा पाईप मध्ये घालून बडुद्याला पडदा जोडून घेतला. तेवढ्यात पण्यान डेकोरेशनच्या माळा आणल्या आणि मी पडद्यावर सगळ्या माळा जोडून घेतल्या. मग एलईडी लावायसाठी एलईडीच्या स्टँडला बडुद्यात बारीक मोळ मारून घेऊन एलईडी बसवून घेतला. त्यानंतर छोट्या छोट्या पतंगासनी 2 in 1 चिकटेप लावून घेतला, कारण हे सगळं पतंग पडद्यावर चिकटवायचं आहे. मग पतंग पडद्यावर चिकटवाय सुरुवात केलं आणि सगळं पतंग पडद्यावर चिकटवून झाल्यावर पण्यान टिपॉय आणून दिला आणि मी टिपॉयवर पडदा लावून घेतला. त्यानंतर मम्मीन पूजेचं सगळं साहित्य घेऊन सगळ्या लोटक्यासनी गंध आणि हळदी कुंकू लावून प्रत्येक लोटक्यात बिब्या, भुईमुगाच्या शेंगा, वरण्याच्या शेंगा, वाटाण्याच्या शेंगा, ऊस, तिळगुळ असं बरंच काही घातलं आणि सगळ्या लोटक्यातनी घालून झाल्यावर लोटकी टिपॉयवर व्यवस्थित ठेवून फुलं घातली. मग पण्यान आणि मम्मीन फुलांच्या पाकळ्या करून सगळ्या पाकळ्या पण्यान टिपॉयवर टाकून घेतल्या आणि त्यानंतर मम्मीन रांगोळी काढून दिवा लावून घेतला. मग सगळी पूजा झाल्यावर आणि एलईडी लावल्यावर केलेली संक्रांतीची पूजा एकदम भारीच दिसायला लागली. त्यात आज एकादशी असल्यामुळे मी शाबू खाऊन घेतली आणि संध्याकाळी घरातल्या सगळ्यांनी तिळगुळ वाटून संक्रांतीच्या गोडगोड शुभेच्छा दिल्या. तुम्ही पण तुमच्या घरातल्यासनी संक्रांतीच्या गोडगोड शुभेच्छा दिल्या काय ते कमेंट मध्ये सांगा आणि पुढे येणाऱ्या अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आत्ताच पेजला फॉलो करा.